सगळ्यांचे दैवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे हे सगळं. तर रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेली मी समाजकार्य, थोडंफार समाजकार्य चालू होतं, पण 4-5 वर्ष शेवटी पैशाशिवाय समाजकार्य करताय. नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा, समाजकार्य फक्त करताय, लिमिट आहे, म्हणजे करता येतं पण लिमिट आहे. त्यामुळे 4-5 वर्ष मी परदेशामध्ये होतो माझ्या व्यवसायानिमित्त. अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे. तर मी समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराजसाहेबांना. महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला, महाराजसाहेबांचं डिस्कशन केलं, नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली. तर सर्वात महत्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे, छत्रपतीची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा. छत्रपतीची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा. म्हणजे छत्रपतींशी एकनिष्ठ राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो. सर्वात महत्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही अडकणार नाही. मला सर्व जातीचे लोक मला हवे, त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे. तर हे रक्षक प्रतिष्ठानची आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल करतोय. अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहेत. जे काय 7-8 जण आम्ही फायनल केले, त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आज त्यांना. आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळं हे जिल्ह्यांबरोबर, सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. अनेक लोकांचे मेसेज आले, अनेक लोकांचे फोन आले, दादा तुम्ही पक्षात प्रवेश कुठल्या करताय का, किंवा कोणा तुमची इच्छा आहे का कुठे उभं राहायची. तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. जे करतोय ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी मी करतोय. आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे, जे मित्रपरिवार आहे, यांना कुठेतरी स्टेबल करायचं, यांना कुठेतरी रोजगार द्यायचा, यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचंय मला, यासाठी मी करतोय. मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही. इच्छा नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही राहणार.